प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांना नोटीस बजावली होती आणि त्या प्रकरणी राजन साळवी आज एसीबी समोर हजर होणार आहे। मला बजावलेली नोटीस अयोग्य असून हे सर्व भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे असा आरोप राजन साळवी यांनी केलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांच्या चौकशीनंतर राजन साळवी एसीबीच्या रडारवर आलेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, वैभव नाईक यांच्यानंतर आता आज राजन साळवी यांची चौकशी होणार आहे, या संदर्भात काय सविस्तर अपडेट? नक्कीच, कारण आता जर आपण पाहिलं तर कोकणातले हे दोन मोठे आमदार जे आहेत वैभव नाईक आणि राजन साळवी हे आता कुठेतरी एसीबीच्या रडारवर आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। आणि वैभव नाईक यांची चौकशी जवळजवळ 5 डिसेंबरच्या दरम्यान पार पडली होती, परंतु 14 तारीख म्हणजे आजच्या दिवशी राजन साळवी हे अलिबागच्या एसीबी कार्यालयात दाखल होणार आहेत। आज 11 वाजता ते एसीबी कार्यालयात दाखल होणार आहेत। त्यांच्या मालमत्तेविषयी जी आहे ती पूर्ण चौकशी तिथे होणार आहे, परंतु ही चौकशी जी आहे एसीबीची लागलेली याच्यावर ते राजन साळवी सांगतात की मी निर्दोष आहे, परंतु हे आघाडी सरकार जे आहे आघाडी सरकारने जाणून बुजून केलेलं हा विषय असल्याचं त्यांचं राजन साळवी यांचं म्हणणं आहे। आणि आज राजन साळवी जे आहे चौकशीला पूर्णपणे सामोरे जाणार आहेत आणि ते वारंवार हेच सांगतायत की ह्या सगळ्या ह्याच्यात मी निर्दोष आहे, जाणून बुजून कुठेतरी मला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय। निश्चितच सचिन, आज चौकशी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मुंबईच्या दादरमधील प्रबोधनकार ठाकरे चौकाचं केलेलं सुशोभीकरण तोडण्यात आलेलं आहे, यावर आता मनसे आक्रमक झाले आहे। मनसे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। लोकांच्या पैशातून झालेल्या या चौकाचं बांधकाम का तोडलं असा सवाल मनसेकडून विचारला जातोय। टक्केवारीसाठी बांधकाम तोडल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे। तर बीएमसीनं प्रबोधनकारांचा अपमान केलाय, यावर जर स्पष्टीकरण दिलं नाही तर नवं बांधकाम करू देणार नाही असा इशारा देखील मनसेनं दिलाय। त्यामुळे आता हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। भालचंद्र नेमाडे आपल्या